हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की। हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की। यंदा 15 ऑगस्ट म्हणजेच शुक्रवारी आली आहे कृष्ण जन्माष्टमी। श्रावण महिन्याच्या वद्य पक्षातील अष्टमीला श्रीकृष्ण जयंती साजरी केली जाते। श्रावण वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशालेमध्ये श्रीकृष्णाचा जन्म झाला। श्रीकृष्ण हे श्रीहरी विष्णूंचे 8वे अवतार मानले जातात। कृष्ण जन्माष्टमीची तिथी ही रोहिणी नक्षत्राच्या योगावर ठरते। पंचांगानुसार 15 ऑगस्टला अष्टमी तिथी रात्री 11:49 सुरू होईल, तर 16 ऑगस्टला रात्री 9:34 संपेल। धार्मिक शास्त्रानुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म अष्टमीच्या मध्यरात्री झाला होता, त्यामुळे ज्या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथी असते त्या दिवशी उपवास आणि पूजा करणे शुभ मानले जाते आणि म्हणूनच कृष्ण जन्माष्टमीचा सण हा 15 ऑगस्टला साजरा केला जाणार आहे। आणि पूजेचा शुभ मुहूर्त हा 15 ऑगस्टला मध्यरात्री 12:04 पासून ते मध्यरात्री 12:47 पर्यंत असणार आहे। आणि 16 ऑगस्टला गोपालकाला साजरा केला जाणार आहे। मुंबई दहीहंडीची धूम असणार आहे। बाललीला, नीती, मुसद्देगिरी, राजकारण, भगवद्गीता, मित्रत्व, प्रेम, त्याग अशा अनेक गोष्टींसाठी श्रीकृष्णाचे नेहमी स्मरण केले जाते। धार्मिक मान्यतानुसार या विशेष दिवशी भगवान कृष्णाच्या बाल स्वरूपाची पूजा केल्याने व्यक्तीला धन, समृद्धी आणि सौभाग्याची प्राप्ती होते, तसेच जीवनात येणाऱ्या अनेक प्रकारच्या समस्या सुद्धा दूर होतात। जन्माष्टमीचा सण केवळ पूजेपुरता मर्यादित नाही। या दिवशी घर सजावटीसाठी आणि भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी विशेष वस्तू आणण्याची परंपरा आहे। जन्माष्टमीपूर्वी काही शुभ वस्तू घरी आणल्याने आपल्यावर श्रीकृष्णाचे विशेष आशीर्वाद राहतात आणि म्हणूनच आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी किंवा त्याच्या अगोदर ही एक वस्तू जी आहे ती आपल्या घरी आणायची। ही वस्तू आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, भांडणं तर दूर होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्यावर श्रीहरी विष्णूंची भरभरून कृपाही होणार आहे। त्यांच्या कृपेने वर्षभर आपल्या घरामध्ये चहूबाजूने पैसा हा यायला लागेल। धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होणार आहेत। अतिशय प्रभावी अशा ह्या वस्तू आहेत ज्या आवर्जून प्रत्येकाने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या अगोदर आपल्या घरी घेऊन यायच्या। त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। जन्माष्टमीचे व्रत हे अष्टमीच्या दिवशी एक भक्त राहून करावे। मध्यरात्री शुचिर्भूत होऊन संकल्प करावा। यानंतर बाळकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी। यानंतर सहपरिवार श्रीकृष्णाची षोडशोपचार पूजा करावी। धूप, दीप, नैवेद्य दाखवावा। श्रीकृष्णाची आरती करावी। पूजा करून पुरुष सूक्त, विष्णू सूक्ताचे स्तवन करावे। वाद्याचा घोष, गीतांचे मंगलस्वर, पुराण, इतिहासातील निरनिराळ्या सत्कथा ऐकत रात्र जागरण करावे। गोकुळातील कृष्ण जन्माच्या लीला श्रवण कराव्या। यावेळी पूजन करताना बाळकृष्णाला लोणी आणि साखर एकत्र करून त्याचा नैवेद्य दाखवावा। जन्माष्टमीच्या व्रताची दुसऱ्या दिवशी सांगता करावी। या दिवशी पंचोपचार करून उत्तर पूजा करावी। बाळकृष्णाला महानैवेद्य अर्पण करावा। याच दिवशी काला करावा। पोहे, ज्वारीच्या लाह्या, धान्याच्या लाह्या, लिंबू व आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजवलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी आदी घालून केलेला एक खाद्यपदार्थ म्हणजे काला। हा कृष्णाला फार प्रिय आहे। श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असे व वाटून खात असे। असे म्हटले जाते की एका जन्माष्टमीचे व्रत करणाऱ्याला 20 कोटी एकादशीचे फळ प्राप्त होते, असे पुराणात सांगितले आहे। तर हे तर तुम्हाला मी कृष्ण जन्माष्टमीचं महत्त्व सांगितलं, पूजा पद्धती सांगितली। आता जाणून घेऊया की त्या कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला कृष्ण जन्माष्टमीच्या अगोदर किंवा त्याच दिवशी आपल्याला घेऊन यायच्या आहेत।
जन्माष्टमीला श्रीकृष्णाच्या बालरूपाची, ज्याला आपण लड्डू गोपाल म्हणून ओळखले जाते, त्याची विशेषतः पूजा केली जाते. त्यांच्या स्वागताची तयारी त्यांच्या जन्मापूर्वी सुरू होते. जर तुमच्या घरी बाळगोपाळ नसतील तर तुम्ही जन्माष्टमीपूर्वी घरी आणू शकता. बाळगोपाळांना घरी आणणे, त्यांना सजवणे, भोग अर्पण करणे आणि त्यांची सेवा करणे हे शुभ मानले जाते. तुम्ही त्यांच्या लहान झुल्याची सोय करू शकता, कपडे आणू शकतात, मुकुट आणू शकतात, बासरी आणू शकतात आणि त्यांना सजवू शकतात. घरात बाळगोपाळ उपस्थित असणे खूप शुभ आणि शांतीचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच जर तुमच्याकडे बाळगोपाळांची मूर्ती नसेल तर आवर्जून तुम्हाला कृष्ण जन्माष्टमीच्या अगोदर किंवा त्याच दिवशी आपल्या घरी घेऊन यायची आहे. पुढची वस्तू म्हणजे श्रीकृष्णाची बासरी. श्रीकृष्णाची बासरी त्यांच्या ओळखीचा एक आवश्यक भाग मानला जातो. ती केवळ त्यांच्या शोभेचा भाग नाही तर ती घरात ठेवल्याने सकारात्मक ऊर्जाही प्रसारित होते. आणि म्हणूनच तुम्ही जन्माष्टमीपूर्वी किंवा जन्माष्टमीच्या दिवशी चांदीची किंवा लाकडापासून बनवलेली बासरी आपल्या घरात आणून ठेवू शकता. त्याचप्रमाणे मोरपंख देखील भगवान श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहे. मोरपंख भगवान श्रीकृष्णांच्या मुकुटात सजवले जाते आणि ते घरात ठेवल्याने सुख आणि समृद्धी टिकून राहते. वास्तुशास्त्रानुसार मोरपंख घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकतो आणि वातावरण शुभ बनवतो. म्हणूनच तुमच्याकडे बासुरी नसेल किंवा मोरपंख नसेल तर तुम्हाला कृष्ण जन्माष्टमीच्या अगोदर या वस्तू आपल्या घरी आणून ठेवायच्या आहेत. तसेच कृष्ण जन्माष्टमीच्या अगोदर किंवा कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी गाय आणि वासरूची मूर्ती आणण्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. श्रीकृष्णाचे बालपण गोपाळ किंवा गोविंदा म्हणून गेले, जिथे ते गायीमध्ये वाढले. म्हणूनच घरात गाय आणि वासरूची मूर्ती ठेवणे खूप शुभ मानले जाते. ते सौम्यता, पालनपोषण आणि करुणेचे प्रतीक आहे. जन्माष्टमीच्या आधी तुम्ही घरातील पूजास्थळी पितळ किंवा मातीपासून बनवलेल्या गाय आणि वासराची सुंदर मूर्ती ठेवू शकतात. यामुळे वातावरण शुद्ध राहतं आणि कुटुंबात स्नेह आणि आपलेपणा टिकून राहतं. पुढची वस्तू म्हणजे वैजंती माला. भगवान श्रीकृष्ण वैजंती माला घालत असत. ही माला शांती, विजय आणि तपस्येचे प्रतीक मानले जाते. जर तुमच्याकडे वैजंती माला नसेल तर तुम्ही कृष्ण जन्माष्टमीच्या अगोदर ही माला तुमच्या घरी आणून पूजास्थळी ठेवू शकतात किंवा अगदी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या बाळकृष्णाला घालू शकतात किंवा तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा ठेवू शकता. याशिवाय तुम्ही कृष्ण जन्माष्टमीच्या अगोदर श्रीमद भगवद्गीता सुद्धा आपल्या घरी आणू शकतात. श्रीमद भगवद्गीता हे श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेले ज्ञान आहे, जे आजही जीवनाचा मार्ग दाखवतात. जन्माष्टमीपूर्वी गीता घरी आणणे आणि तिचे नियमित पठण किंवा श्रवण करणे शुभ मानले जाते. यामुळे घरातील वातावरण सकारात्मक आणि आध्यात्मिक बनते. आता जर तुमच्या घरामध्ये तुळशीचं रोप नसेल किंवा तुमच्या घरामध्ये असलेलं तुळशीचं रोप वाळलं असेल तर तुम्ही कृष्ण जन्माष्टमीच्या अगोदर तुमच्या घरामध्ये एक नवीन तुळशीचं रोप आणून लावू शकतात. कारण श्रीहरी विष्णूंना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस आणि तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. जर आपण श्रीहरी विष्णूंना नैवेद्य अर्पण केला आणि त्यामध्ये तुळशीचं पत्र नाही ठेवलं तर तो नैवेद्य देखील श्रीहरी विष्णू ग्रहण करत नाही. एवढं महत्त्व आहे तुळशीचं. म्हणूनच आपल्याला जन्माष्टमीच्या अगोदर एक तुळशीचं रोप देखील आपल्या घरी आणून लावायचं आहे आणि त्याची दररोज पूजाही करायची आहे. गुरुवार किंवा शुक्रवार हा तुळशीचे रोप आणण्यासाठी योग्य दिवस मानला जातो. ते पूर्व दिशेला ठेवा आणि दररोज त्यावर पाणी अर्पण करावे. हे रोप केवळ धार्मिक दृष्टिकोनातून नाही तर पर्यावरण शुद्ध करण्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर मानले जाते. त्याचबरोबर तुमच्या देवघरामध्ये जर शंख नसेल तर आवर्जून आपल्याला कृष्ण जन्माष्टमीच्या अगोदर शंख आपल्या घरी घेऊन यायचं आहे. हिंदू धर्मामध्ये शंखाला अत्यंत पवित्र मानलं जातं. मंदिरात शंख वाजवण्याची परंपरा आहे. शंख वाजवल्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घरात शंखनाद केल्याने घरात सुख आणि शांती येते. म्हणूनच जर तुमच्या देवघरामध्ये शंख नसेल तर तुम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या अगोदर आवर्जून आपल्या घरामध्ये शंख हा घेऊन यायचा आहे.
त्याचबरोबर आपल्याला कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आवर्जून खडीसाखर आणि दह्याचा नैवेद्य जो आहे तो बाळकृष्णाला अर्पण करायचा आहे, कारण खडीसाखर आणि दही हे श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहे. हा नैवेद्य श्रीकृष्णाला अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. जन्माष्टमीला घरातील मंदिर एक खास पद्धतीने सजवण्याची परंपरा आहे. बाळगोपाळांना झोपाळ्यात बसवले जाते आणि भजन आणि कीर्तन केले जाते. रंगबेरंगी दिवे, फुले यांनी सजावट केली जाते. त्याचबरोबर त्यांना सुंदर सुंदर कपडेसुद्धा घातले जातात. मंदिरातील रांगोळी, धूप, दिवे आणि घंटांचा आवाज यामुळे वातावरण आध्यात्मिक होते. भोगासाठी आपल्याला आवर्जून खडीसाखर आणि दही ह्याचा नैवेद्य दाखवायचा आहे, किंवा तुम्ही पंजिरी किंवा पंचामृत याचा नैवेद्य जो आहे तो आपण बाळकृष्णांना अर्पण करायचा आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला ह्याची माहिती मिळेल. हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ.